रांजणगाव परिसरात सध्या विविध प्रकारच्या अवैध धंद्यांनी जोर पकडला असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध दारू विक्री, जुगार अड्डे तसेच इतर बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी भरकटत असून परिसरातील शांतता धोक्यात येत आहे. अनेक वेळा तक्रारी करून संबंधित विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित पोलीस ठाण्याला कडक आदेश देणार का? तसेच अवैध धंदे चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून लवकरच कारवाई होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत असून रांजणगाव परिसरात पुन्हा कायदा व सुव्यवस्था अवगत राहील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवी असल्यास